ओके, चला ठीक आहे, स्टार्ट करूया. बाकी लोक येतील, जॉईन करतील, त्यांच्यासाठी लिंक ओपनच आहे. ओके, तर पहिले मी माझं इंट्रोडक्शन देतो. नमस्कार, माझं नाव प्रतीक लवंदे. ट्रेड विथ द्रोणाचार्यमच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांची एक छोटीशी खारीचा वाटा देऊन तुमची एक छोटीशी मदत करू इच्छितो आणि तुम्हाला मार्केटमध्ये एक थोडं बहुत का होईना नॉलेज द्यायचा प्रयत्न, जेन्युइन नॉलेज द्यायचा प्रयत्न मी करत असतो, स्पेशली मराठी माणसाला. कारण मराठी माणसाचं जे काय मार्केटमध्ये प्रपोर्शन आहे ते फार कमी आहे. खूप कमी मराठी लोक सध्या मार्केटमध्ये काम करतात आणि खरोखर काम करतात. म्हणजे फक्त पैसा आणून ट्रेडिंग करून मग तो पैसा संपवणं आणि पुन्हा मग वापस आपल्या कामाला लागणं, ह्या पद्धतीच्या लोकांचं मग मी बोलत नाही. मी अशा लोकांचं बोलतोय की ज्यांना खरंच स्टॉक मार्केटमध्ये यायचे, काहीतरी करायचे, काहीतरी आपलं अस्तित्व निर्माण करायचे मार्केटमध्ये, अशा लोकांबद्दल मी बोलतोय. ठीक आहे, तर मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे आपला, ओके, आजचा जो काही टॉपिक आहे आपला, आजचा टॉपिक आहे की आपल्याला ट्रेडिंगचे टाइप्स काय, ट्रेडिंगचे प्रकार काय, हे आपल्याला जरा समजून घ्यायचे किंवा ट्रेडिंग कोणत्या कोणत्या प्रकारे होऊ शकते, काय काय होऊ शकते. ठीक आहे, मला चॅट बॉक्समध्ये टाका आपण कुठून जॉईन झाले, म्हणजे मला लक्षात येईल की आपली जी लिंक आहे ती कुठपर्यंत पोहोचलेली आहे, आपण कुठपर्यंत लोकांच्या संपर्कात आलेलो आहोत. तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकू शकता सेशन चालू व्हायच्या आधी. ओके, चॅट बॉक्स ओपन आहे तुमच्यासाठी. विशाल सावळे सर म्हणतायत, साळवे सर म्हणतायत पुणे. ओके, थँक्यू सर, विशाल सर. विशाल सर पुण्यावरनं जॉईन झालेत. कुशल सर म्हणतायत की चंद्रपूर. वा, व्हेरी गुड, चंद्रपूरवरनं जॉईन झालेत. ओके, छान. ओके, चला ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आपली लिंक बरेच पोहोचलेली आहे, बऱ्यापर्यंत लोकांपर्यंत आपली जी सेवा आहे ती जात आहे. ठीक आहे, इथं मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा शुल्क आकारत नाही. ठीक आहे, ऑलरेडी तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी काही हजारो रुपये देऊन काहीतरी कोर्स विकत घेतला असेल आणि त्या कोर्सचा तुम्हाला काहीही फायदा झालेला नसेल याची मला गॅरंटी आहे. कारण खूप, म्हणजे आता माझ्या 3-4 जे करिअरमध्ये, जे टीचिंगचं करिअर आहे माझं, त्याच्यामध्ये मला एवढी सगळी लोक भेटली की त्यांनी 80-90 हजारचे 80-90 हजार 3 दिवसासाठी पे केलेत काही लोकांना, आणि तरी त्यांच्या हाताला काही लागलेलं नाहीये. ठीक आहे, तर अशा लोकांना काही माझी मदत व्हावी म्हणून मी हे फ्री सेशन जे असतो ते चालवत असतो. बघा, आजचा जो काही आपला टॉपिक आहे, ते टॉपिकचं नाव आहे की टाइप्स ऑफ ट्रेडिंगचे प्रकार. ठीक आहे, ओके, प्लीज माइक ऑफ करा अश्विनी मॅम. ओके, ओके, चला ठीक आहे, माइक ऑफ केलेला आहे. ठीक आहे, तुमच्या सर्वांचे जे काही डाऊट्स आहेत ते तुम्ही काढून ठेवा. तुम्ही मला सेशनच्या शेवटी विचारू शकता आणि सेशन चालू व्हायच्या आधी पेन पेपर घेऊन बसा, जेणेकरून तुम्हाला जे काही डाऊट्स आहेत ते तुम्हाला लिहून ठेवता येतील आणि मी जे काय बोलतोय ते तुम्हाला सगळं नोट डाऊन करता येईल. ओके, तर बघा मित्रांनो, आजचा आपला जो काही प्रकार, आजचा जो काही टॉपिक आहे आपला, की ट्रेडिंगचे प्रकार कोणकोणते, ट्रेडिंगचे प्रकार कोणकोणते. बऱ्याच जणांना माहिती असेल की इंट्राडे, त्याच्यानंतर स्विंग वगैरे, हे जे प्रकार आहेत हे प्रकार माहिती असतील. पण आज थोडंसं आपण काय करूया, थोडंसं मध्ये जाऊया. ठीक आहे, आज आपण थोडंसं डिटेलमध्ये समजूया की बाबा ट्रेडिंगचे प्रकार काय. ठीक आहे, ट्रेडिंगचे प्रकार, ट्रेडिंगचे टाइप ऑफ ट्रेडिंग, टाइप ऑफ ट्रेडिंग. ठीक आहे, टाइप ऑफ ट्रेडिंग, ट्रेडिंगचे प्रकार. आज आपल्याला हा जो टॉपिक आहे हा पूर्णपणे समजून घ्यायचा आहे. मागच्या सेशन मध्ये आपण स्टॉक मार्केट काय, एनएससी काय असतं, बीएससी काय असतं, सेन्सेक्स काय असतो, निफ्टी काय असतो, निफ्टी 50 काय असतं, मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की लार्ज कॅप कंपन्या कोणत्या, मिड कॅप कंपन्या कोणत्या, स्मॉल कॅप कंपन्या कोणत्या, ह्याच्याबद्दल थोडंसं नॉलेज घेतलं होतं आपण. आता टाइप ऑफ ट्रेडिंग कडे येऊया. बघा, पहिलेच प्रकार जो आहे ट्रेडिंगचा, त्याला आपण म्हणतो इंट्राडे. त्याला आपण काय म्हणतो, इंट्रा डे ट्रेडिंग म्हणतो. ठीक आहे, इंट्राडे ट्रेडिंग म्हणतो. आता इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय, तर बेसिकली मित्रांनो, इथं कसं असतं की आजच्या आजच हिशोब जो असतो ते नील करायचा असतो. आपल्याला काय करायचा असतो, आजच्या आजच काय करायचं असतो, आपला हिशोब नील करायचा असतो. म्हणजे आजच घेणं आणि आजच विकणं. ठीक आहे, उद्यापर्यंत काहीच घ्यायचं नसतं. त्याच्यानंतर सेकंड टाईप येतो, त्याच्यानंतर सेकंड टाईप येतो स्विंग ट्रेड. त्याच्यानंतर सेकंड टाईप येतो स्विंग ट्रेड. ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड टाईप येतो लॉंग टर्म ट्रेड, लॉंग टर्म ट्रेड. ठीक आहे, ओके,
ओके, लॉंग टर्म ट्रेड. ठीक आहे. आता हे तर आहेत प्रकार. ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्थ असतो शॉर्ट टर्म ट्रेड. ठीक आहे. शॉर्ट टर्म ट्रेड राहिला होता आपला, शॉर्ट टर्म ट्रेड. ठीक आहे. बघा, बेसिकली तुम्हाला जे काही ट्रेडिंग आहे ही 4 पोर्शन मध्ये डिवाइड करून दिलेली आहे. इंट्राडे ट्रेडिंग, त्याच्यानंतर स्विंग ट्रेडिंग, त्याच्यानंतर लॉंग टर्म ट्रेडिंग आणि चौथं म्हणजे शॉर्ट टर्म ट्रेडिंग. ठीक आहे. आता सगळ्यांचा ड्युरेशन जो आहे तो मी सांगतोय, तो सर्वांनी नोट डाऊन करा. सर्वांनी नोट डाऊन करा. म्हणजे कधीपर्यंत मी कसं सांगू शकतो की सर हा जो ट्रेड आहे हा माझा इंट्राडे ट्रेड आहे. सर मी असं कसं सांगू शकतो की हा जो माझा ट्रेड आहे हा स्विंग ट्रेड आहे. आणि सर मी असं कसं सांगू शकतो हे लॉंग टर्म साठी घेतलेला स्टॉक आहे, मिड शॉर्ट टर्म साठी घेतलेला स्टॉक आहे. हे मी कसं कसं इलॉबरेट कसं करू शकतो, हे कसं तुम्हाला सांगू शकतो. तर त्याच्यासाठी एक टाइम जो असतो तो इथे दिलेला असतो. ठीक आहे. इंट्राडे म्हणजे आजच्या आज, म्हणजे विदिन 1 डे, विदिन सेम डे, विदिन सेम डे. म्हणजे तुमचं जे काय ट्रेडिंग असतं ते बाय करायचे, सेल करायचे, जे काय करायचे तुम्हाला ते आजच्या आज करायचं आणि आजच्या आज निघून जायचं बाहेर. ठीक आहे. उद्याच्याला आजचा पसारा उद्याच्याला घेऊन जायचा नाही. आजचा पसारा उद्याच्याला घेऊन जायचा नाही. ठीक आहे. मग स्विंग ट्रेड म्हणजे काय? स्विंग ट्रेड म्हणजे आपला जो पसारा आहे आपण तो पसारा 15 दिवसापर्यंत घेऊन जाऊ शकतो. मॅक्सिमम इथं किती दिवस जाऊ शकतो? 15 दिवस, 15 डेज मॅक्सिमम. ठीक आहे. मी इथं कंसामध्ये टाकतो मॅक्स. ठीक आहे. मॅक्सिमम 15 दिवसापर्यंत एखादा स्टॉक तुम्ही घेतला आणि तो 15 दिवसापर्यंत ठेवला तर त्याला स्विंग ट्रेड असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? स्विंग ट्रेड असं म्हणतात. ओके. मग लॉंग टर्म ट्रेड म्हणजे काय? तर तुम्हाला इथं मिनिमम 1 वर्षासाठी आपला जो स्टॉक आहे तो बाय करावा लागतो. मिनिमम आज बाय केला तर बरोबर 365 दिवसानंतर तुम्ही त्याला जर विकलं तर त्याला काय म्हणू शकतो आपण? लॉंग टर्म ट्रेड म्हणू शकतो. त्याला आपण काय म्हणू शकतो? लॉंग टर्म ट्रेड म्हणू शकतो. बघा, इंट्राडे आज घेऊन आजच विकणं. स्विंग ट्रेड म्हणजे काय? 15 दिवसाच्या आत कधी पण तुम्ही सेम डेला पण विकू शकता किंवा तुम्ही 2 दिवसानं, 3 दिवसानं, 4 दिवसानं, 5 दिवसानं, 14 दिवसानं, 12 दिवसानं, 15व्या दिवशीपर्यंत काय करू शकता? विकू शकता. त्याला आपण स्विंग ट्रेड म्हणतो. ठीक आहे. लॉंग टर्म ट्रेड म्हणजे काय? तुम्हाला कमीत कमी काय करावं लागेल? 1 वर्ष तो स्टॉक होल्ड करावा लागेल. कमीत कमी काय करावं लागेल? एक वर्ष तो स्टॉक होल्ड करावा लागेल. आणि शॉर्ट टर्म ट्रेड म्हणजे काय? आणि शॉर्ट टर्म ट्रेड म्हणजे काय बघा, लक्षात घ्या. तुम्ही 3 ते 6 महिन्यासाठी 3 ते 6 महिन्यासाठी जो काही एक स्टॉक तुम्ही तिथं घेता, बाय करता आणि होल्ड करता. ओके. त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो शॉर्ट टर्म ट्रेड. त्याला आपण काय म्हणतो? बेसिकली शॉर्ट टर्म ट्रेड म्हणतो. बघा, तुम्ही जेव्हा इन्कम टॅक्स भरायला जाल, ठीक आहे, स्टॉक मार्केटवर मध्ये जर तुम्हाला प्रॉफिट झाला असेल तर तुम्हाला टॅक्सेस पे करावे लागतात. 2 प्रकारचे टॅक्सेस असतात. एक लॉंग टर्म कॅपिटल गेन, दुसरं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. लॉंग टर्म कॅपिटल गेन कशाला लागतं? तर एखादा स्टॉक जर तुम्ही 2-4 वर्षापूर्वी घेतलेला आणि तो तुम्ही ह्या वर्षी विकला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट झाला तर तुम्हाला काय करावं लागेल? भारत सरकारला काहीतरी टॅक्स पे करावा लागेल. त्याला आपण काय म्हणतो? लॉंग टर्म कॅपिटल गेन. ठीक आहे. भले तुम्ही 5 वर्षानं, 10 वर्षानं, 15 वर्षानं, 20 वर्षानं, 25 वर्षानं, 30 वर्षानं, किती पण वर्षानं तुम्ही एखादा स्टॉक विकतायत तर तो तुमचा लॉंग टर्म कॅपिटल गेन असा समजला जातो. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजे काय? जर तुम्ही एखादा स्टॉक एकाच वर्षामध्ये घेतला आणि त्याच वर्षी विकला आणि त्याच्यामध्ये छान तुम्हाला प्रॉफिट झाला तर तो जो काही पोर्शन असतो प्रॉफिटचा तो तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन मध्ये काय होतो? कन्व्हर्ट होत असतो, बदलत असतो आणि त्याच्या हिशोबाने तुम्हाला टॅक्सेस जे असतात ते लागत असतात. तुमचा सीए ह्याच्याबद्दल तुम्हाला व्यवस्थित नॉलेज देऊ शकतो. ओके. माझं काम फक्त ट्रेडिंग कोणत्या कोणत्या प्रकारची हे सांगणे, मी तुम्हाला तेच सांगतोय. इंट्राडे, स्विंग, लॉंग टर्म, शॉर्ट टर्म आपण इतकं बघितलं. ओके. आता बघा, इंट्राडे तुम्ही बेसिकली कशामध्ये करू शकता? इंट्राडे ट्रेडिंग तुम्ही बेसिकली कशामध्ये करू शकता? ठीक आहे. मी काय करतो? ओके. हां. इंट्राडे ट्रेडिंग. आपला सगळ्यात पहिला प्रकार जो काय? इंट्रा डे. इंट्राडे ट्रेडिंग. आपल्याला इंट्राडे ट्रेडिंग आता समजून घ्यायची. बघा, खूप जणांना स्टॉक मार्केटमध्ये आणण्यासाठी कारणीभूत असलेली ही ट्रेडिंग आहे. ठीक आहे. रोजच्या रोज मला पैसा कमवायचा आहे सर. मग काय? तर मग मित्रांनो, या इंट्राडे ट्रेडिंग तुमच्यासाठी आहे. रोजच्या रोज ट्रेडिंग करून, रोजच्या रोज व्यापार करून तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसा कमवू शकता आणि तो पैसा गमावू पण शकता. माझं काम ॲज अ टीचर, माझं काम तुम्हाला दोन्ही बाजू सांगणं आहे की स्टॉक मार्केट किती खतरनाक आहे आणि किती चांगलं आहे. फक्त मी तुम्हाला लालूच देऊन स्टॉक मार्केटमध्ये आणणारा नाही. ठीक आहे. माझं काम काय की तुम्हाला
जे काय चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी दोन्ही पण गोष्टी सांगणं आणि तुमच्यावर निर्णय सोडणं की तुम्हाला काय करायचं ते. ठीक आहे. आता इंट्राडे ट्रेडिंग बघा मित्रांनो, तुम्हाला काय सांगितलं मी इंट्राडे ट्रेडिंग बद्दल, तुम्ही आजच्या आज घेऊन आजच्या आज ह्याला विकू शकता. ओके. एखादा स्टॉक आजच्या आज घेतला, आजच्या आज विकू शकता का? 100% घेऊ शकता, विकू शकता. त्याला आपण इंट्राडे ट्रेडिंग म्हणतो. मग तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग कशामध्ये करू शकता? बघा, तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग सगळ्यात पहिले निफ्टी 50, त्याच्यानंतर बँक निफ्टी, त्याच्यानंतर फिन निफ्टी ह्याच्यामध्ये किंवा सेन्सेक्स मध्ये पण तुम्ही काय करू शकता? ट्रेडिंग करू शकता. ठीक आहे. निफ्टी 50, बँक निफ्टी, फिन निफ्टी, सेन्सेक्स याच्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता. दुसरे स्टॉक मध्ये सुद्धा करू शकता. स्टॉक मध्ये सुद्धा करू शकता. म्हणजे स्टॉक घेतला, एखादा स्टॉक घेतला, ठीक आहे, त्याची 1500 क्वांटिटी घेतली, तर त्या स्टॉक मध्ये सुद्धा तो आजच्या आज घेऊन आजच्या आज तुम्ही विकू शकता. हरकत नाही. त्याला पण इंट्राडे ट्रेडच आपण म्हणतो. त्याच्यानंतर बघा, स्टॉक ऑप्शन जो असतो, सॉरी 3, ओके. स्टॉक ऑप्शन. आता स्टॉक ऑप्शन काय, तर आपण येणाऱ्या पोर्शन मध्ये बघूया. फक्त सध्या नोट डाऊन करा की स्टॉक ऑप्शन पण तुम्हाला काय करता येतो? ट्रेड करता येतो इंट्राडे ट्रेडिंग मध्ये. त्याच्यानंतर आपण मागच्या सेशन मध्ये पाहिलं होतं की करन्सी नावाची पण काही गोष्ट असते, ज्याच्यामध्ये पण आपल्याला काय करता येते? ट्रेडिंग करता येते. ज्याच्यामध्ये पण आपल्याला काय करता येते? ट्रेडिंग करता येते. ठीक आहे. तर त्यालाच आपण काय म्हणतो? त्यालाच आपण काय म्हणतो? करन्सी ट्रेडिंग म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? करन्सी ट्रेडिंग म्हणतो. करन्सी ट्रेडिंग सुद्धा मित्रांनो तुम्हाला इंट्राडे मध्ये करता येते. इंट्राडे म्हणजे काय? आजच्या आज घेणं आणि आजच्या आज विकणं. ठीक आहे. करन्सी ट्रेडिंग पण. त्याच्यानंतर पाचवा जो पॉइंट आहे तो तुम्हाला आठवण करून देईल बघा, कमोडिटीचा. कमोडिटीज. ठीक आहे. कमोडिटीज. ओके. बेसिकली कमोडिटीज काय? कमोडिटीज म्हणजे तुमच्या घरात येणारा गॅस, तुमच्या गाडीत पडणारं पेट्रोल, तुमच्या शेतामध्ये जो काय गहू, ज्वारी, बाजरी जे काय पिकतं, हे सगळं काय कशामध्ये येतं? कमोडिटीज मध्ये येतं. हे सगळं कशामध्ये येतं? कमोडिटीज मध्ये येतं. ह्याची सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग होत असते. कमोडिटीज मध्ये मेजरली इंट्राडे ट्रेडिंग कशामध्ये होते? तर क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस. क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला काय भेटेल? व्हॉल्यूम भेटेल. व्हॉल्यूम म्हणजे काय? तर लोकांचा ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. लोक याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व होत आहेत. लोकांना चांगलं वाटतंय की या क्रूड ऑइल नॅचरल गॅस मध्ये आपण ट्रेडिंग करावं. तर बेसिकली इंट्राडे ट्रेडिंग तुम्ही या 5 सेगमेंटमध्ये, सॉरी 5 सब सेगमेंटमध्ये करू शकता. याला सब सेगमेंट म्हणू शकतो आपण. पहिलं निफ्टी 50, बँक निफ्टी, फिन निफ्टी, चौथं सेन्सेक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टॉक, स्टॉक ऑप्शन, करन्सी आणि कमोडिटी अशा 5 पद्धतीने तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करू शकता. ठीक आहे. आता मग सेकंड जो आपण बघितला होता की स्विंग ट्रेड. ठीक आहे. आता आपण स्विंग ट्रेड कडे येऊया. ठीक आहे. आता आपण स्विंग ट्रेड कडे येऊया. ओके. स्विंग ट्रेड. ठीक आहे. आता बघा, स्विंग ट्रेड, आता नाव तर जबरदस्त वाटतं इंग्लिश मध्ये, नाही? स्विंग ट्रेड काहीतरी एखादं खतरनाक गोष्ट असेल. पण मित्रांनो काहीच नाही. स्विंग ला जर मराठीमध्ये तुम्ही जर त्याचा अर्थ शोधला तर तुम्हाला असं लक्षात येईल की झोका. ठीक आहे. स्विंग म्हणजे काय असतो? एक झोका असतो. कसा झोका असतो? एक झोका असतो ज्या झोक्यामध्ये मार्केट वर चढत असतं. एक झोका असतो ज्याच्यामध्ये मार्केट वर चढत असतं. आपल्याला काय करायचं असतं? त्या झोक्यामध्ये एंटर करायचं असतं. त्या झोक्यामध्ये काय करायचं असतं? एंटर करायचं असतं. आणि तो झोका चालू झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एंटर करतो. आणि तो झोका संपायच्या आधी आपण त्याच्यातून काय करतो? निघून जातो. आपण आपला प्रॉफिट जो आहे तो बुक करत असतो. ठीक आहे. तुमच्या सर्वांना माहिती झोका कसा असतो. ठीक आहे. बघा, झोक्याचं जर मी तुम्हाला ड्रॉइंग काढून दाखवलं तर तुमच्या सर्वांना कळेल की आता एक बॉटम असतो. त्या झोक्याचा तुम्ही एक पोर्शन असा तुम्ही वर जाता, पुन्हा नंतर वापस येता, पुन्हा इथून कुठेतरी वापस येतात. ठीक आहे. असं काहीतरी चालत असतं. म्हणजे बेसिकली काय व्हायलंय? तुमचा झोका इथून चालू व्हायलाय, इथून वापस यायलाय, इथून चालू व्हायलाय, इथून वापस यायलाय. ठीक आहे. बेसिकली काय व्हायलंय? तर तुमचे 3 पॉइंट ए, बी आणि हे सी, या सी ए बी सी पॉइंट मध्येच जे काय आहे ते तुमचं स्टॉक, तुमचं जे आहे झोका आहे. आणि स्टॉक मार्केटमध्ये पण 3च पॉइंट असतात. एक एंट्री, दुसरं टार्गेट आणि तिसरं एसएल. ठीक आहे. एक एंट्री, दुसरं टार्गेट आणि तिसरं एसएल. एसएल म्हणजे स्टॉप लॉस. स्टॉप लॉस म्हणजे काय? तर स्टॉप म्हणजे काय? थांबवा. लॉस म्हणजे काय? तुमचा लॉस. तुमचा लॉस थांबवण्यासाठी आपण जे काय गोष्ट तिथं टूल अप्लाय करतो त्याला आपण काय म्हणतो? स्टॉप लॉस म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? स्टॉप लॉस म्हणतो. जो तुमचा मोठा लॉस होऊ देत नाही. जो तुमचा स्टॉक मार्केटमध्ये मोठा लॉस होऊ देत नाही. आय होप तुम्हाला स्विंग ट्रेड म्हणजे काय लक्षात आलं असावं. आता बघा, मग स्विंग ट्रेड मान्य बाबा की बाबा स्विंग ट्रेड असतं काहीतरी आपल्याला
माहिती, पण बेसिकली स्विंग ट्रेड होतं कशामध्ये? स्विंग ट्रेड होतं कशामध्ये? बघा, स्विंग ट्रेड होतं, सगळ्यात महत्वाचं स्विंग ट्रेड होतं स्टॉकमध्ये. स्विंग ट्रेड कशामध्ये होतं? स्टॉकमध्ये. तुम्हाला जर स्विंग ट्रेड करायचं आहे तर माझं प्रेफरन्स असा असेल की तुम्ही स्टॉक मध्येच काय करावं? स्विंग ट्रेड करावं. का करावं? सिंपल आहे. सिंपल आहे का? कारण बघा मित्रांनो, जर तुम्ही ऑप्शन्स कडे गेलात, ऑप्शन्स म्हणजे काय? निफ्टी 50, बँक निफ्टी, फिन निफ्टी, फ्युचर आणि ऑप्शनचे जे काही कॉन्ट्रॅक्ट्स असतात या निफ्टी 50, बँक निफ्टी, फिन निफ्टीचे वगैरे, तर हे जर ट्रेड करायला गेलात तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल फॅक्टर्स काय करावं लागतात? डोक्यामध्ये घ्यावं लागतात. प्रीमियम डीके घ्यावा लागतो. तुमचं तिथं व्हॉल्यूम कमी व्हॉल्यूम तुम्हाला लक्षात घ्यावं लागतं. बरेच फॅक्टर तुम्हाला डोक्यात घ्यावे लागतात. पण स्विंग ट्रेडमध्ये तुम्ही जर स्टॉक जर बाय केले तर तुम्ही निश्चिंत राहून तुम्ही तो स्टॉक लॉंग टर्म मध्ये पण कन्वर्ट करू शकता. स्विंग ट्रेडचा जर जो ट्रेड आहे तो तुम्ही लॉंग टर्म मध्ये पण काय करू शकता? कन्वर्ट करू शकता. मग प्रश्न पडतो की सर स्विंग ट्रेड असं असं आता काही ऑप्शन येते का? आम्ही जेव्हा आमच्या ब्रोकरकडे जाऊ 2-4 स्टॉक बाय करू, तिथं काय असं स्विंग ट्रेड म्हणून लिहून येते का? तर नाही येत. तर नाही येत. का नाही येत? सिंपल आहे. तिथं तुम्हाला बेसिकली काय केलं जातं मित्रांनो, तिथं तुम्हाला डिलिव्हरीचा ऑप्शन दिला जातो आणि त्या डिलिव्हरीवर जेव्हा तुम्ही क्लिक करता, तेव्हा तुमचा स्टॉक तुमच्याकडे येतो आणि तो तुम्ही 15 दिवस ठेवून तुमच्या स्वतःलाच तो काय करावा लागतो? विकावा लागतो. कोणी तिसरा माणूस तुमच्या मध्ये येणार नाही आणि तुमचा तो स्टॉक विकणार नाही. ठीक आहे? तुमचा तो स्टॉक विकणार नाही. आता स्विंग ट्रेडमध्येच अजून एक प्रकार येतो मार्जिन ट्रेड. काय प्रकार येतो? एक अजून मार्जिन ट्रेड नावाचा. ठीक आहे? मार्जिन ट्रेड. मार्जिन ट्रेड म्हणजे काय मित्रांनो? तर तुमचं ब्रोकर तुमच्याकडे जर डीमॅट अकाउंट नसेल तर तुम्ही ओपन करू शकता. ठीक आहे? मी चॅट बॉक्समध्ये लिंक टाकतो. तुम्ही त्या लिंकचा वापर करून जे आहे तुमचं डीमॅट ओपन करू शकता. ओके. बघा, बेसिकली तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या. मार्जिन ट्रेड म्हणजे काय? मार्जिन ट्रेड म्हणजे तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचे तुम्हाला. तुमच्याकडे कॅपिटल ₹100. तुमच्याकडे कॅपिटल किती? ₹100 कॅपिटल तुमच्याकडे आहे. पण तुम्हाला ट्रेड करायचा आहे आणि तुम्हाला माहिती की बाबा हा स्टॉक चढणार आहे. हा स्टॉक काय होणार आहे? चढणार आहे. तुमच्या सर्वांना 100% माहिती. मग काय करावं सर? ₹100 वर माझा जो प्रॉफिट आहे, तो काय आहे? लिमिटेड आहे. ठीक आहे. माझा जो प्रॉफिट आहे, तो लिमिटेड आहे. पण मला माहिती 100% मार्केट इथून चढणार आहे. मग मी काय करतो? थोडं व्याजानं पैसे घेतो. कोणाकडून? आपल्या ब्रोकरकडून काय करतो? व्याजानं पैसे घेतो. त्याला आपण काय म्हणतो? लेव्हरेज म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? लेव्हरेज म्हणतो. ठीक आहे? त्याला आपण काय म्हणतो? लेव्हरेज किंवा अजून एक प्रकार त्याला मार्जिन पण म्हणू शकतो. मार्जिन ट्रेड म्हणजे काय? तुमच्या ब्रोकरकडून तुम्ही जेव्हा एक्स्ट्रा पैसे घेता, ओके. तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? मार्जिन म्हणतो. लेव्हरेजला त्या मार्जिन म्हणतो. मग मार्जिन ट्रेडमध्ये तुम्हाला जे तुमच्याकडे जे स्टॉक येतात, ते 5 टाइम्स पर्यंत जास्त येऊ शकतात. म्हणजे ₹100 तर ₹500 चा तुम्ही माल तिथं काय करू शकता? घेऊ शकता. तुम्ही काय करू शकता तिथं? ₹500 चा माल तुम्ही काय करू शकता? घेऊ शकता. ओके. आता बघा, तुम्ही माल ₹500 चा घ्यायलात. मग प्रॉफिटमध्ये काही हिस्सा द्यायचा असतो का? सर्वात महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो, की बुवा सर आम्ही मार्जिन ट्रेड तर ठीक आहे, मान्य आहे आम्हाला मार्जिन ट्रेड तर आम्ही करूया. पण आता मार्जिन ट्रेडमध्ये आम्हाला प्रॉफिट झाला तर आमचा प्रॉफिट आमच्यापर्यंतच 100% आमच्याकडे राहील, की ब्रोकरकडे जाईल? तर मित्रांनो लक्षात घ्या, मार्जिन ट्रेड जेव्हा तुम्ही करता, तेव्हा ब्रोकरचा आणि तुमचा काही संबंध नसतो. तुम्ही तिकडे प्रॉफिट काढा, लॉस काढा, तिकडे चुलीत जा. काही संबंध नसतो तुमचा. मग संबंध कशाचा येतो? संबंध येतो तर तुमच्या व्याजाचा. मी काय म्हणलं? व्याजानं पैसे जेव्हा तुम्ही एखाद्या ब्रोकरकडून विकत घेता, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो मार्जिन म्हणतो. ठीक आहे? व्याजानं पैसे. तो काय करतो? तुम्हाला ₹10,000 ला ₹5 रोज ह्या पद्धतीने काय करतो? व्याज लावतो. ₹10,000 ला रोज ₹5 या पद्धतीनं तो तुम्हाला काय करतो? व्याज लावतो. तुम्हाला त्याला फरक पडत नाही. तुम्ही तो स्टॉक प्रॉफिटमध्ये काढताय, तुम्ही तो स्टॉक लॉसमध्ये काढताय, तुम्ही तो स्टॉक किती दिवस होल्ड केला. तुम्हाला काय होतं त्याच्यामध्ये तुमचं जे मार्जिन असतं, मार्जिन तुम्ही वापरलं तर मार्जिन तुम्ही 10,000 वापरा, 20,000 वापरा, 40,000 वापरा, 50,000 वापरा, 1,00,000 वापरा त्या ब्रोकरचे. तुम्ही काय करायला? तुम्ही पर डे तुमचं ठरलेलं की 10,000 वर ₹5 मला त्या ब्रोकरला द्यायचे. ठीक आहे? आणि तुमचं तेवढं काय होतं? डिडक्ट होतं. कधी डिडक्ट होतं? जेव्हा तुम्ही तो स्टॉक विकता. जेव्हा तुम्ही तो काय करता? स्टॉक विकता. आता लेट्स से मी आज स्टॉक घेतला आणि 2-4 दिवसानं तो स्टॉक विकला. आता 2-4 दिवसानं विकू द्या, नाहीतर 10-15 दिवसानं विकू द्या. जेव्हा मी तो स्टॉक विकतोय, त्या स्टॉकमध्ये जे काय प्रॉफिट ऑर लॉस व्हायलाय, ते लॉस वगैरे प्रॉफिट वगैरे जे काही मी बुक केलं, आता माझ्या वॉलेटमध्ये पैसे आले. आता माझ्या वॉलेटमध्ये पैसे कसे येणार? तर तो जो लेव्हरेजचा जो काही व्याज होता, इंटरेस्ट होता,
तो कटून माझ्या अकाउंटमध्ये पैसे येणार, ह्याला आपण मार्जिन ट्रेड म्हणतो. ह्याला आपण मार्जिन ट्रेड म्हणतो. मार्जिन ट्रेड मध्ये फक्त एकच छोटा फरक आहे की आपण काय करतो, आपण इंटरेस्टनं व्याजानं आपल्या ब्रोकर कडून पैसे घेतो. ते व्याज असतं 10,000 रुपयाला 5 रुपये रोज. ते व्याज असतं 10,000 रुपयाला 5 रुपये रोज. याला आपण मार्जिन ट्रेड म्हणतो. ठीक आहे. मी सजेस्ट करेल तुम्ही मार्जिन ट्रेड करायलात, ठीक आहे, मार्जिन ट्रेडिंग करायलात, मार्जिन ट्रेड करायलात, तर तो मॅक्सिमम तुम्हाला काय करायचा आहे, 15 ते 20 दिवसासाठीच करायचा आहे. 20 डेज साठीच तो तुम्हाला काय करायचा, होल्ड करायचा. त्याच्यापेक्षा जास्त काळासाठी तो तुम्हाला होल्ड करायचा नाही. ठीक आहे. माझं सजेशन असेल की तुम्ही स्विंग ट्रेड करायला तर स्टॉक मध्ये करा, किंवा आपल्या मार्जिन ट्रेड करायला तर तो पण स्टॉक मध्येच करा, पण त्याचं ड्युरेशन तुम्ही स्वतःच्या वर डिसिप्लिन ठेवा आणि 15 ते 20 दिवसाच्या आत तुम्ही तो स्टॉक काढून टाका. फरक पडत नाही तुमच्याकडे किती प्रॉफिट और किती लॉस आहे, कारण त्याच्यानंतर व्याज वाढत जातं आणि व्याज वाढल्यानंतर तुम्हाला तो व्याज पण पे करायचं असतं. नाहीतर तुमचं अकाउंट निगेटिव्ह मध्ये दाखवतं. हे जे निगेटिव्ह जर अकाउंट गेलं तर तुम्हाला काय करतं ते माहिती का, तुमचा सिबिल स्कोर असतो ना, तुमच्या सिबिल मध्ये तो रिफ्लेक्ट करतो हे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. म्हणजे तुमचं अकाउंट निगेटिव्ह मध्ये आहे, तुम्ही व्याज पे नाही केलेलं, हे सरळ तुमच्या सिबिलला कळून जातं. ओके. मग तुमचा क्रेडिट स्कोर खराब होतो त्याच्यामुळे. तर असं होऊ नये यासाठी मार्जिन ट्रेड जरा करायला तर तो थोडा हिशोबानच करा, थोडा काळजीपूर्वकच करा, असं माझं त्याच्यावर म्हणणं असेल. बघा, स्विंग ट्रेड, मग अजून बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की स्विंग ट्रेड सर निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी मध्ये आम्ही का नाही करू शकतो, जसं इंट्राडे आम्ही करू शकतो, निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, सेन्सेक्स मध्ये करू शकतो, तसं आम्ही जर करायचं आम्हाला स्विंग ट्रेड तर आम्ही का नाही करू शकत. बघा मित्रांनो, ऍडिशनल गोष्टी असतात. तुम्ही जेव्हा फ्युचर आणि ऑप्शनचे कॉन्ट्रॅक्ट ट्रेड करता, जेव्हा तुम्ही निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, सेन्सेक्स मध्ये ट्रेडिंग करता, तेव्हा तुम्ही स्टॉक्स बाय आणि सेल नाही करत, तुम्ही तिथं कॉन्ट्रॅक्ट्स बाय आणि सेल करतात. आणि त्या कॉन्ट्रॅक्ट्स बाय आणि सेलिंग मध्ये तुम्हाला काही मेजर गोष्टी तुमच्या डोळ्याखालून घालणं तुमच्या गरजेचं असतं, तुम्हाला माहिती असणं गरजेचं असतं. ठीक आहे. तर खूप सारे पॅरामीटर्स असतात. स्टार्टिंगला इनिशियल फेज मध्ये तुम्ही स्विंग ट्रेड स्टॉक मध्ये करा, खूप सुंदर जे आहे तुम्हाला त्याच्यामध्ये रिझल्ट मिळतील. ठीक आहे. आता नेक्स्ट जो प्रकार मी सांगितला तो होता शॉर्ट टर्म ट्रेड. तो काय होता, शॉर्ट टर्म ट्रेड. शॉर्ट टर्म, ठीक आहे, शॉर्ट टर्म ट्रेड. ठीक आहे. शॉर्ट टर्म ट्रेड, आता शॉर्ट टर्म ट्रेड बेसिकली असतो काय, नावातच आहे बघा, शॉर्ट टर्म ट्रेड म्हणजे काय, मी जर एखादा स्टॉक घेतला आणि त्या स्टॉकला मी 3 ते 6 महिन्याच्या आत किंवा त्या ड्युरेशन मध्ये कधी पण, ठीक आहे, मी विकला, मी काय केला, तो स्टॉक विकला, तर त्याला मी काय म्हणतो, शॉर्ट टर्म ट्रेड म्हणतो. त्याला मी काय म्हणतो, शॉर्ट टर्म ट्रेड म्हणतो. मग शॉर्ट टर्म ट्रेड मध्ये ट्रेडिंग कशात करावी सर, कोणत्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये ट्रेडिंग करावी, तर मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला जेव्हा शॉर्ट टर्म ट्रेड करायचा आहे, तो तुम्हाला शॉर्ट टर्म ट्रेड करायचा आहे फक्त आणि फक्त स्टॉक मध्ये. तुम्हाला फ्युचर आणि ऑप्शन मध्ये शॉर्ट टर्म ट्रेड करता येत नाही, आणि करता आला तरी पण तुमचा खिसा खूप जड लागतो त्याला. तुमचा खिसा खूप जड लागतो. ठीक आहे. तुमच्याकडे काय असलं पाहिजे, कॅपिटल असलं पाहिजे, तर ते तुम्हाला पुरतं, नाहीतर नाही पुरत. नाहीतर काय पुरत नाही. ठीक आहे. शॉर्ट टर्म ट्रेड फक्त स्टॉक मध्येच होतो. ठीक आहे. मग शॉर्ट टर्म ट्रेड मध्ये काय काय लक्षात घ्यायच्या गोष्टी आहेत, शॉर्ट टर्म ट्रेड मध्ये काय काय लक्षात घ्यायच्या गोष्टी, आपण त्या जरा डिस्कस करूया. ठीक आहे. शॉर्ट टर्म ट्रेड मध्ये बघा, एक मिनिट, हा, शॉर्ट टर्म ट्रेड मध्ये तुम्हाला काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या त्या मी सांगतोय. बघा, तुम्हाला टेक्निकल्स कडे बघायचं आहे. टेक्निकल्स, ठीक आहे, टेक्निकल्स कडे बघायचं आहे. टेक्निकल्स म्हणजे काय, जो तुम्हाला चार्ट दिसतो, जो तुम्हाला अशा काहीतरी प्रकारचा चार्ट दिसतो, ठीक आहे, तर या चार्टचाच अभ्यास तुम्हाला करायचा आहे. या चार्टचाच तुम्हाला काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. यालाच आपण काय म्हणतो, टेक्निकल स्टडी म्हणतो. याला आपण काय म्हणतो, टेक्निकल्स म्हणतो. टेक्निकल्स म्हणजे काय, बेसिकली आपण म्हणतो ना बघा, तुम्हाला माहिती असेल कदाचित की तुम्ही हा शब्द वापरला असेल, याचं डोकं लय टेक्निकल चालतं, याचं डोकं लय लॉजिकल चालतंय. लॉजिकल म्हणजे काय, ते विचार करते आणि जोड लावते, कशा ना कशाच्या गोष्टी सोबत काय करते, ते कम्पेअर करते, जोडते एकमेकांना. ठीक आहे. म्हणजे याचं डोकं कसं टेक्निकल आहे, म्हणजे तुम्हाला बेसिकली इथं काय करायचंय, काय 2-4 गोष्टीचा संबंध जोडायचा आहे, लॉजिक तुम्हाला इथं लावायचं आहे. आणि हे जास्त अवघड नसते आणि 100% तुम्हाला सांगतो, गणितापेक्षा तर लय सोपं आहे. ठीक आहे. गणितापेक्षा तर लय सोपं आहे. ओके. आता टेक्निकल्स तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. आता टेक्निकल्स काय काय आहेत ते आपण बघूया, पॅरामीटर्स काय काय लक्षात घ्यायचे ते पण बघूया. जेव्हा चार्टवर येईल मी तेव्हा तुम्हाला सांगेल. ठीक आहे. आणि नंतरचा जो काही प्रकार येतो, ठीक आहे, चौथ्यामध्ये जो काही प्रकार येतो, ठीक आहे, बघा, फक्त स्टॉक मध्येच करता येते हे सांगतोय मी. ठीक आहे. स्टॉक मध्येच म्हणजे फक्त स्टॉक मध्येच म्हणतोय मी.
बाकी कुठल्याही गोष्टीचा मी इथं उल्लेख केलेला नाही. करन्सी, कमोडिटी वगैरे हे सांगितलं नाही. तुम्हाला इंट्राडे मध्ये करायचे तर तुम्ही इंट्राडे मध्ये तुम्हाला सांगितलं की तुम्ही करू शकता. ओके. पण स्विंग ट्रेड, शॉर्ट टर्म ट्रेड तुम्हाला ह्या सेगमेंटमध्ये नाही करता येत. आता बघा लॉंग टर्म ट्रेडमध्ये काय लक्षात घेणं गरजेचं आहे. लॉंग टर्म ट्रेड. ठीक आहे. आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणत असतील की बाबा सर मला लॉंग टर्मच्या हिशोबाने स्टॉक घ्यायचे. ठीक आहे. आता लॉंग टर्मच्या हिशोबाने स्टॉक घ्यायचे मान्य आहे. तुमची तयारी आहे लॉंग टर्मच्या हिशोबाने स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायची आहे. पण त्याच्यासाठी काय काय लागतं गरजेचं? तर बेसिकली आपण पहिले बघूया. तर लॉंग टर्म ट्रेड तुमचा स्टॉक मध्येच होतो फक्त. लॉंग टर्म ट्रेड तुमचा कशामध्ये होतो? स्टॉक मध्येच होतो. ठीक आहे. स्टॉक व्यतिरिक्त तुम्ही कशामध्येही लॉंग टर्म ट्रेड करू शकत नाही. हा, जर तुम्हाला लॉंग टर्म ट्रेड करायचा, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर म्युच्युअल फंड मध्ये करू शकता, किंवा म्युच्युअल फंड नाही जमलं तर तुम्ही गोल्ड बॉन्ड्स घेऊन ठेवू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये करायची, शेअर बाजारमध्ये करायची आहे तर तुम्ही फक्त शेअर्सच त्याच्यामध्ये घेऊ शकता. ठीक आहे. सेकंड गोष्ट, तुम्हाला इथं कोणते कोणते पॅरामीटर्स बघणं गरजेचं आहे. तर पहिला पॅरामीटर आहे फंडामेंटल स्टडी. पहिला पॅरामीटर काय? फंडामेंटल्स तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे त्या कंपनीचे. आता फंडामेंटल्स म्हणजे काय, याचं पण एक छान उदाहरण देतो मी तुम्हाला. ठीक आहे. आता बघा, तुम्ही एखादी मिठाई घ्यायला गेलात, तुम्ही एखादी काय करायला गेलात, मिठाई घ्यायला गेलात, तुम्ही एक स्वीट घ्यायला गेलात मार्केटमध्ये. आता त्या स्वीट जेव्हा तुम्ही घ्यायला गेलात, ठीक आहे. आता तुम्ही काय बघता की बाबा 2 स्वीट आहेत. तुम्हाला 2 स्वीट तुमच्या समोर ठेवलेत आणि तुम्हाला ऑप्शन दिले की दोन्हीपैकी एक तुम्ही घेऊ शकता. तर तुम्ही काय बघाल की दोन्ही स्वीट्समध्ये दूध आहे का? खवा आहे का? स्वीटमध्ये अजून जे काही पदार्थ असतात, मसाले वगैरे जे काय आहेत ते तुम्ही सगळे बघणार की कोणत्या स्वीटमध्ये हे सगळ्यात चांगल्या प्रकारचं, सगळ्यात चांगल्या क्वालिटीचं वापरलेलं आहे आणि कोणत्या स्वीटमध्ये मला चांगल्या पद्धतीचं जे आहे क्वालिटी भेटायची. ठीक आहे. या 2 गोष्टीचा मी काय करणार, अभ्यास करणार. बेसिकली मी इथं काय केलं, मी इथं लॉजिक लावलं का नाही. मी इथं काय केलं, मी त्या गोष्टीच्या मुळात गेलो आणि बघितलं की बुवा ती गोष्ट चालू कशी होती, ती मिठाई बनती कशी. म्हणजे एवढ्या सूक्ष्म म्हणजे एवढा सूक्ष्म विचार मी केला, तेव्हा मला काय भेटलं की बुवा फंडामेंटल त्या स्वीटचं, त्या गोड गोष्टीचं चांगलं आहे की वाईट आहे मला लक्षात आलं. फंडामेंटल स्टडीज आपण त्याला म्हणतो. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीच्या मुळात जाता, तेव्हा तुम्हाला फंडामेंटल स्टडीज करता येतं. आता मग फंडामेंटल स्टडीज आम्हाला कंपनीच्या करायच्या आहेत. सर कंपन्या तर बऱ्याच मोठ्या असतात, मग आम्ही कसं काय करू शकतो? तर मित्रांनो, एक प्लॅटफॉर्म आहे जिथं तुम्ही फ्रीमध्ये फंडामेंटल सगळ्या कंपनीचे शेअर्स म्हणजे चेक करू शकता. कोणतं? तर बघा, तुम्हाला Googleवर यायचं आहे आणि एक स्क्रीनर नावाचं एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. त्या वेबसाईटवर जर गेलात तर तुम्हाला असं काहीतरी इंटरफेस ओपन होईल. फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही लॉग इन करू शकता आणि तुम्ही इथं कोणती कंपनी टाका. लेट्स से तुम्हाला टाटाची कोणती टाकायची. बघा, टाटा टाकलं की टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स, टाटा पॉवर, टाटा कम्युनिकेशन, टाटा इलेक्ट्रिक, केमिकल, मोटर्स वगैरे सगळं आलं. ठीक आहे. फक्त इथं एकच रिस्ट्रिक्शन्स असं की तुम्हाला फक्त भारतामधल्याच कंपन्यांचं इथं फंडामेंटल अनालिसिस करता येतं. म्हणजे आकडे, मागच्या 3 महिन्याचा प्रॉफिट काय, मागच्या वर्षीचा प्रॉफिट काय, ह्या वर्षीचा प्रॉफिट काय, मागच्या 3 महिन्यातला प्रॉफिट काय, त्याच्यानंतर किती पर्सेंटनं वाढला, किती पर्सेंटनं कमी झाला, शेअर प्राइस काय आहे, त्याच्यानंतर बरेच जे काही फॅक्टर असतात, प्राइस टू अर्निंग रेशो असतो, बरेच रेशोज असतात. ठीक आहे. तर त्या रेशोंचा पूर्ण अभ्यास आपल्याला इथं फ्रीमध्ये बघायला भेटतो. ठीक आहे. जास्त डोकं इथं लावायची गरज नाही आपल्याला. ओके. तर फंडामेंटल स्टडीज, त्याच्यानंतर फक्त फंडामेंटल स्टडीज करून चालतं का? नाही. फक्त फंडामेंटल स्टडीज करून नाही. तुम्हाला इथं टेक्निकली पण विचार करावा लागतो. ठीक आहे. तुम्हाला इथं टेक्निकल पण तुमचे जे आहे ते तुम्हाला स्ट्रॉंग करावे लागतात. ठीक आहे. तुम्हाला इथं टेक्निकल म्हणजे लॉजिकल थिंकिंग पण करायची असते. म्हणजे बेसिकली तुम्ही ह्या ॲपवर जाऊन, ह्या स्क्रीनर वेबसाईटवर जाऊन फंडामेंटल स्टडी तर करायलाच, प्लस तुम्ही काय करायलात, तुम्ही यायला चार्टवर आणि चार्टवर सुद्धा त्या गोष्टीचा अभ्यास करायलात. म्हणजे तुमची अभ्यास करण्याची क्षमता याच्यामध्ये पूर्णपणे झळकते. तुमची तयारी आहे की नाही हे सगळं तुमच्या ह्याच्यावरून लक्षात येऊन जातं. आय होप तुम्हाला लक्षात आलं असावं. तुमचे जे काही डाउट्स असतील ते तुम्ही काढून ठेवू शकता, नंतर मला विचारू शकता. ओके. आणि जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाही केलं तर करू शकता. ठीक आहे. मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकायचा प्रयत्न करेल. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेच. प्लस मी तुम्हाला चॅट बॉक्समध्ये पण द्यायचा प्रयत्न करेल. ओके. बघा, आता ठीक आहे, हे टाइप ऑफ ट्रेड सर कळालं, लक्षात आलं की बाबा कोणते कोणते प्रकारचे ट्रेड असतात, काय असतात. मग करायचे कसं, आम्ही आता ट्रेडिंग करायची आम्हाला. ओके. आम्हाला तर ट्रेडिंग करायची, आम्हाला तर पैसा कमवायचा. मग कमवायचा कसं? तर त्याच्यासाठी पहिले तुम्हाला हे जे ऍप्लिकेशन आहे, ट्रेडिंग व्ह्यूचं ऍप्लिकेशन, हे कसं वापरायचं हे तुम्हाला समजून यायला पाहिजे.
आता ह्याच्याबद्दल मी एक चांगला डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. ज्याची लिंक तुम्हाला काय भेटेल? डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. किंवा तुम्ही जर WhatsApp ग्रुपवर असाल तर WhatsApp ग्रुपवर मी ऑलरेडी ह्या व्हिडिओबद्दल टाकलेला आहे. ठीक आहे. रोज आम्ही लाईव्ह ट्रेड करतो. लाईव्ह ट्रेडिंगमध्ये बघा लास्ट वीकचा जो काही रिपोर्ट होता तो टाकला मी. मंडे म्हणजे 24 तारीख. त्या दिवशी आम्ही ट्रेड कोणता घेतला, त्या दिवशी आमचा प्रॉफिट काय होता. ओके. बघा फक्त प्रॉफिट नाही, लॉसेस पण मी इथं सांगतो. बघा इथं लॉस झाला आपला ₹550 लॉस झाला. पण बघा एक गोष्ट बघा ₹550 लॉस आहे, पण प्रत्येक प्रॉफिट ₹1000 वर आहे. ठीक आहे. प्रत्येक प्रॉफिट काय ₹1000 वर. म्हणजे इथं माझा रिस्क टू रिवॉर्ड रेशो मी व्यवस्थित काय केलेला आहे, मॅनेज केलेला आहे. मी माझा रिस्क टू रिवॉर्ड रेशो इथं बरोबर मॅनेज केलेला आहे. बघायला गेलं तर माझी मागच्या आठवड्याची जी टोटल कमाई आहे ₹6450 आहे पर लॉट. ठीक आहे. पर लॉट म्हणजे ₹10,000 जर गुंतवणूक असेल माझी तर मला 6450 म्हणजे 64% मला एका आठवड्यामध्ये रिटर्न मला एफ अँड मध्ये भेटलेत. बट आता एफ अँड मध्ये रिटर्न भेटले त्याचा अर्थ असा नाही की मला दर आठवड्याला प्रॉफिट होतो. काही आठवडे असे पण असतात ज्याच्यामध्ये लॉसेस पण होतात. काही आठवडे असे असतात की ज्या आठवड्यांमध्ये खतरनाक प्रॉफिट होतो. लिटरली सांगायचं झालं तर काही काही आठवडे असे पण गेलेले आहेत ज्या आठवड्यांमध्ये मला खूप लॉस झाला आणि काही काही आठवडे असे गेले ज्याच्यामध्ये मला 3-4 पटीनं प्रॉफिट झालेला आहे. ओके. मार्केटमध्ये दोन्ही पण गोष्टी जर घ्यायला तयार असाल तरच या. मार्केट तुम्ही जोपर्यंत प्रॉफिट सहन करण्यासाठी सक्षम नसाल तोपर्यंत तुम्हाला मार्केट प्रॉफिट देणार नाही. हे पण तुमच्या डोळ्यात घालणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता तुमच्यापैकी बरेच जण काय आहेत, वर्किंग प्रोफेशन मध्ये आहेत. तर आपण पहिले काय करूया, स्विंग ट्रेड जो आहे तो डिस्कस करूया. आजचा जो काही टॉपिक आहे, ठीक आहे, आजच्या जे सेशनचा टॉपिक आहे त्याला आपण स्विंग ट्रेड मध्येच काय करूया, समजून घेऊया की बेसिकली स्विंग ट्रेड करायचा कसा आणि स्विंग ट्रेड मध्ये काय काय गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. ठीक आहे. स्विंग ट्रेड मध्ये काय काय गोष्टी तुमच्या लक्षात घ्यायच्या आहेत. पहिली गोष्ट, तुम्हाला स्विंग ट्रेड मध्ये मी काय सांगितलं की चार्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. चार्ट तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं आहे, चार्ट तुम्हाला बघणं गरजेचं आहे. आता बघा, हा एक माझा चार्ट तुम्हाला दाखवतोय. ठीक आहे. हे ट्रेडिंग व्ह्यूचं प्लॅटफॉर्म आहे. हे प्लॅटफॉर्म कसं वापरायचं हे लवकरात लवकर समजून घ्या आणि याचा वापर करायला चालू करा. तरच तुम्हाला फायदा आहे, अदरवाईज तुम्ही काही करू शकत नाही. ठीक आहे. आता बघा, इथं तुम्ही ह्या ऍपवर आलात, डाव्या साईडला वरच्या कोपऱ्यामध्ये गेलात तर तुम्ही इथं स्टॉक सर्च करू शकता. तुम्ही XYZ कोणत्याही कंपनीचं नाव सांगा, आपल्याला इथे त्या कंपनीचा स्टॉक भेटतो. फक्त इथं कंपन्याच नाही तर तुम्हाला इथं क्रिप्टो करन्सी पण भेटतो. तुम्हाला इथं US किंवा जे बाहेरच्या देशातील जे कंपन्या आहेत त्या कंपन्यांचे सुद्धा तुम्हाला इथे चार्ट्स पाहायला मिळतात. असं नाही की फक्त भारतात इथं भारताचे चार्ट्स बघायला भेटतील, असं काही नाही. आता लेट्स से की तुम्हाला टाटाची एखाद्या कंपनीचा स्टॉक बघायचा, तर बघा टाटाच्या सगळ्या कंपन्याचे तुम्हाला इथे चार्ट जे आहेत ते तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातील. ठीक आहे. तुम्हाला इथं अवेलेबल करून दिले जातील. आता तुमच्यावर डिपेंड करते की तुम्हाला कोणत्या चार्ट बघायचा आहे. आता इथं चार्ट आल्यानंतर इथं बघा पुढे एक कोपरा आहे बघा. ठीक आहे. इथं उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये स्टॉक NSE लिहून आलेले. तर बघा माझं आता तुम्हाला जे ब्लॅक लाईन मध्ये वर लिहून आले बघा, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिहून आलेले. ठीक आहे. तर तिथं NSEच असलं पाहिजे, गरजेचं आहे. ठीक आहे. कारण BSE आणि NSE असे दोन एक्सचेंज आहेत जे मागच्या सेशन मध्ये आपण समजून घेतलेले होते. ठीक आहे. आता हा टाटा मोटर्सचा चार्ट आहे. जो टाटा मोटर्स आपला स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड होतो त्याचं सगळं आपल्या जवळ काय आहे, लॉजिकल गोष्टी आपल्या जवळ आपल्याला भेटलेल्या आहेत. आपल्याला इथं काय भेटलेल्या आहेत, लॉजिकल गोष्टी आपल्याला इथं भेटलेल्या आहेत. ठीक आहे. आता बघा दुसरी गोष्ट काय, तर या नावाच्या बाजूला एक इथे 3M 5M बघा इथं काळ्या पट्टीमध्ये लिहून आले, 15 मिनिट वगैरे वगैरे लिहून आले. तर हे जे आहे ना, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, याच्यात खालच्या साईडला एरो आहे. आता इथं वन डे मध्ये जायचंय. इथं काय करायचंय, वन डे मध्ये जायचंय. ठीक आहे. वन डे मध्ये आलात, वन डे मध्ये आलात. ओके, गुड गुड. ठीक आहे. आता वन डे मध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, वन डे मध्ये आल्यानंतर काय करायचं आहे. ओके, जास्त डोकं लावायची गरज नाही. तुम्हाला स्टॉक पण शोधता येत नसतील, तुम्हाला स्टॉक पण माहिती नसतील, पण मग करायचं काय सर, स्टॉक तर आम्हाला काय माहित नाही, आम्ही तर आता आता नवीन आलो शेअर मार्केटमध्ये आणि आम्हाला तर जास्त त्रास पण घ्यायचा नाही. मग काय करू शकता, डबल वापस गुगलवर या, गुगलच्या प्लॅटफॉर्मवर या आणि तिथं टाका की स्टॉक ट्रेडिंग नियर रेजिस्टन्स, स्टॉक ट्रेडिंग नियर रेजिस्टन्स असं एवढं टाकायचं फक्त. तुम्हाला तुम्हाला काय टाकायचंय, स्टॉक ट्रेडिंग नियर रेजिस्टन्स. ठीक आहे. आता इथं एक अजून एक शब्द ऍड करा, चार्ट लिंक. ठीक आहे. चार्ट लिंक एक वेबसाईट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सगळं भेटतं. बघा हे सगळं मी माझ्या स्टुडंटला शिकवतो. ठीक आहे. एलाइट बॅचच्या स्टुडंटला शिकवतो, जे तुम्हाला आता फ्री ऑफ कॉस्ट मध्ये शिकवत आहे. चार्ट लिंक बघा इथं, चार्ट लिंक तुम्हाला इथं वेबसाईट आहे. या चार्ट लिंकच्या वेबसाईटवर जेव्हा आलात तुम्ही तर तुम्हाला खालच्या साईडला बघा इथं स्टॉकची लिस्ट आली. ठीक आहे. कोणते कोणते स्टॉक आहेत ते तुम्हाला आयते भेटलेत, आयते.
जास्त डोकं लावायची गरज नाही, जास्त डोकं लावायची गरज नाही. तुम्ही आरामात इथं काय करू शकता, बघू शकता कोणते स्टॉक तुम्हाला बघायचे. आता एक गोष्ट हमेशा लक्षात घ्या, की इथं आल्यानंतर इथं एक व्हॉल्यूमची गोष्ट आहे, इथे एक व्हॉल्यूमचा वर्ड आहे. बघा इथं लक्षात घ्या. एक मिनिट हा. बघा इथं व्हॉल्यूम तुम्हाला लिहून आलेला आहे. ओके. तर या व्हॉल्यूमवर तुम्हाला काय करायचं, एकदा क्लिक करायचं. ठीक आहे. आता इथं व्हॉल्यूमवर मी काय करतो, इथं क्लिक करतो. ठीक आहे. एकदा क्लिक केलं तर बघा तुम्हाला काय लक्षात आलं, की बाबा इथं जेव्हा व्हॉल्यूमवर क्लिक करायलो, तेव्हा मला काय लक्षात आलं, ज्या स्टॉकमध्ये सगळ्यात कमी व्हॉल्यूम ते सगळ्यात पहिला स्टॉक आला. त्याच्यानंतर हळू व्हॉल्यूम खालच्या साईडला काय गेलेले, वाढत गेलेले. पण मला काय पाहिजे मित्रांनो, मला जास्त व्हॉल्यूम पाहिजे. मला हाय व्हॉल्यूम पाहिजे. तर मी अजून एकदा क्लिक करतो. बघा मला डबल इथं काय आलं, हाय व्हॉल्यूम आलं. मला इथं काय आलं, हाय व्हॉल्यूम इथं लक्षात आलं. बघा सगळ्यात जास्त व्हॉल्यूम झोमॅटोमध्ये, मग एनटीपीसी मध्ये, मग रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड या स्टॉकमध्ये असे बरेच स्टॉक मला काय भेटलेले आहेत ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम चांगला आहे. मग दुसरी गोष्ट काय, तर इथं जी प्राइस तुम्हाला दिसते, इथं जी प्राइस तुम्हाला दिसते, ही प्राइस मित्रांनो तुम्हाला कमीत कमी 150च्या वर पाहिजे. ही प्राइस कमीत कमी किती रुपयाच्या वर पाहिजे, 150च्या वर पाहिजे. 150च्या वर पाहिजे. स्विंग ट्रेडिंग ही स्टॉक मध्ये होत असते आणि आपण स्टॉक मध्येच करायलो स्विंग ट्रेड. ठीक आहे. आता स्विंग ट्रेड साठी स्टॉक कसे निवडायचे हे मी तुम्हाला सांगायलो फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. ठीक आहे. आता बघा सेकंड जो आहे तो एनटीपीसी. बघा पहिला का गळाला, कारण त्याचा शेअर प्राइस किती आहे, 86 रुपये. 86 रुपयासोबत आपल्याला ट्रेड करायचे का, नाही. आपला नियम काय म्हणतो, 150 रुपये. मग बघा दुसरा स्टॉक बघा एनटीपीसी, ज्याचा शेअर प्राइस 210 रुपये चालू आहे, ज्याचा शेअर प्राइस 210 रुपये चालू आहे. आता डबल स्टॉक त्या चार्टवर आलात आणि काय केलं, इथं डबल काय केलात, ह्या कोपऱ्यामध्ये गेलात, वरच्या साईडला डाव्या कोपऱ्यामध्ये गेलात, इथं एकदा क्लिक केलं आणि डबल इथं एनटीपीसी टाकलं. काय टाकलं, एनटीपीसी. ठीक आहे. एनटीपीसी टाकलं आणि क्लिक केलं. मित्रांनो बघा तुमच्या पुढं काय आहे, एनटीपीसीचा स्टॉक तुमच्या पुढं ओपन झालेला आहे. एनटीपीसीचा स्टॉक तुमच्याकडे काय झालेला आहे, ओपन झालेला आहे. आता हा एनटीपीसीचा स्टॉक ऑलरेडी मी तुम्हाला, म्हणजे जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन असाल किंवा तुम्हाला जर माझे ब्रॉडकास्टचे मेसेज येत असतील, तर मी ऑलरेडी सांगितलं होतं की बाबा हा स्टॉक तुम्हाला काय करायचा आहे, इथं बाय करायचा आहे. 188च्या जवळपास काहीतरी बाय करायचा आहे. त्याचं टार्गेट किती सांगितलं होतं मी, 210 रुपये सांगितलं होतं. आता तुमच्या डोळ्यासमोर आहे हे बघा. ओके. जर तुम्हाला प्रूफ दाखवायचं झालं तर इथं जर विजनवर आलात, ठीक आहे, हा एक विजनचा स्टॉक आहे. बघा इथं मी काय सांगितलं होता, कधी सांगितलं होता, 4 जुलैला सांगितलं होता की तुम्ही एनटीपीसीचा हा स्टॉक जो आहे तो तुम्ही बाय करू शकता. ठीक आहे. हा जर मेसेज तुम्ही बघितला, बाय एनटीपीसी फॉर लॉंग टर्म. ठीक आहे. आणि एनटीपीसी मी त्या दिवसानंतर बघा किती वाढलेला आहे. एनटीपीसी त्या दिवसानंतर कसा एकदम खतरनाक रॅली दिलेला आहे. का दिलेला आहे, कारण ह्या स्टॉकमध्ये काय झालं होतं, एक पॉझिटिव्ह झोका चालू झाला होता, एक बाईंगचा झोका चालू झाला होता आणि मला तो झोका कळाला. मला तो स्विंग कळाला. मला तो काय भेटला, स्विंग कळाला. म्हणून मी त्याचा वापर केला. ओके. आता बघा मग वापर कसा करायचा, बघा पहिली गोष्ट तुम्हाला रेजिस्टन्स माहिती असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट रेजिस्टन्स माहिती असणं गरजेचं आहे. असा एक पॉइंट ज्याच्यापासून मार्केट वारंवार, ज्या पॉइंटला आल्यावर मार्केट वारंवार काय करायले, खाली येत आहे. मार्केट काय होत आहे, खाली येत आहे. मार्केट काय करत आहे, खाली येत आहे. आणि जर असेच 3 वेळेस किंवा 3 पेक्षा जास्त वेळेस एखाद्या पॉइंट पासून जर मार्केट खाली आला असेल, असंच जर एखाद्या वेळेस म्हणजे मार्केट जर 3 वेळेस जर एखाद्या पॉइंट पासून खाली आला असेल, तर मित्रांनो 4थ्या 5व्या पॉइंटला तिथं जर ब्रेकआउट भेटलं तर तिथं ट्रेड घ्यायला जो आहे तर आपल्याला हरकत नाही. म्हणजे आपल्याला बेसिकली बघायचंय काय, तर असा एरिया बघायचा आहे जिथं आपल्याला मार्केट कमीत कमी 3 वेळेस जे आहे ते टच केलेलं पाहिजे. ठीक आहे. आता आपल्याला स्टॉक भेटल्यानंतर आपल्याला काय बघायचंय, रेजिस्टन्स बघायचा. रेजिस्टन्स म्हणजे काय, अडथळा जिथं निर्माण होतोय स्टॉकला जिथं अडथळा निर्माण होतोय ती आपल्याला बघायचा आहे पॉईंट. आणि तो पॉईंट आपण आयडेंटिफाय कसा करू शकतो, की आपल्याला काय करायचं आहे, एक असा पॉईंट पाहिजे जिथून मार्केट कमीत कमी 3 वेळेस तिथून रिव्हर्स फिरलं पाहिजे. ओके. तिथून रिव्हर्स फिरलं पाहिजे. आता इथं बघा, इथं जर मी बघायला गेलं तर इथे एक रिजेक्शन जर मी समजलं, इथ्याला जर एकदा रिजेक्शन मी समजलं मित्रांनो, तर बघा ह्याच्या आधी मला रिजेक्शन भेटतंय का, ह्याच्या आधी मला रिजेक्शन आहे का, नाहीये. ह्याच्या आधी मला रिजेक्शन नाही दिसत आहे. ठीक आहे. तर मग हा स्टॉक मध्ये ट्रेड करायचा का, नाही. या स्टॉक मध्ये पण काय करायचं नाही, ट्रेड करायचा नाही. मग दुसरं काय, रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड या स्टॉकचं नाव मी कॉपी केलं आणि काय केलं, इथं आणून इथं पेस्ट केलं. बघा हा स्टॉक मला अवेलेबल झालेला आहे, पण हा स्टॉक फक्त बीएससी मध्येच आपलं आहे वाटतं, आय थिंक. ओके. बघूया.
एक मिनिट, NSE मध्ये कसं काय नाही हा स्टॉक? पहिल्यांदाच ऐकलं या स्टॉकचं नाव मी पण. ओके, बघावं लागेल यार. खूप सारे स्टॉक आहेत, 44 स्टॉक आहेत. तुम्ही सगळ्या 44 स्टॉकला तुम्ही बघू शकत नाही, या स्टॉकला सोडून द्या. चौथा स्टॉक बघा गेल, ज्याचा शेअर प्राइस 117 रुपये 150च्या खाली आहे, म्हणून आपल्याला त्याला ट्रेड करायचा नाही. त्याच्यानंतर NCC लिमिटेड हा एक स्टॉक आहे जो 148 रुपयाला चालू आहे, म्हणजे जवळपास 150 रुपयाला आहे. तर या स्टॉकला बघायला हरकत नाही. ठीक आहे, तर आलो मी चार्टवर. मी या चार्टवर हे जे नाव आहे ते पेस्ट केलं, NSE वर क्लिक केलं, NSE वर क्लिक केलं. ठीक आहे, आता बघा मला काय लक्षात आलं की बुवा 100% मला माहिती की हा स्टॉक आता चढायलाय वर काय करायलाय, हा स्टॉक इथं चढायलाय. आणि ह्याच्या आधी या ज्या स्टॉकला आहे रिजेक्शन इथून भेटलं होतं. या स्टॉकला काय भेटलं होतं? इथून रिजेक्शन भेटलं होतं. हे मी म्हणालो का? नाही, हे मी म्हणणं. हे कोण म्हणाले? हे मार्केट स्वतः सांगायले मला. मार्केट सोबत एक भाषा असते, मार्केटची एक भाषा असते. ही कधी लक्षात येते? जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त टाइम मार्केटला देता. आता जर मी इथे एक लाईन जर मार्क केली, बघा मित्रांनो, आता लाईन कशी मार्क करायची हे ऑलरेडी मी त्या ट्रेडिंग व्यू प्लॅटफॉर्म कसं वापरायचं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. बघा मित्रांनो, ह्या चार्ट पासून किती वेळेस, ह्या पॉइंट पासून मार्केट ना रिसेंट मध्येच किती, बघा किती वेळेस, एक वेळेस, दोन वेळेस, तीन वेळेस, चार वेळेस तर आत्ता रिजेक्शन घेतले. ठीक आहे, आत्ता म्हणजे 2-4 दिवसामध्ये मागच्या. ओके, रिजेक्शन घेतलंय. आणि जर प्रिव्हियसली बघायला गेलं तर सेम पॉइंट पासून 10 जानेवारी 2018 ला मला काय भेटलं होतं? रिजेक्शन भेटलं होतं. म्हणजे बघा कुठल्या कुठं काही वर्षांचा संबंध काही वर्षानंतर येतो आपल्याला, काही वर्षानंतरचा संबंध काही वर्षानंतर, 2018 नंतर डायरेक्ट 2023 मध्ये विचार करा, 5 वर्षानंतर त्याच पॉइंटला रिजेक्शन भेटणं म्हणजे मार्केटची कमाल आहे का? खरंच कमाल आहे मित्रांनो. ठीक आहे, थोडस तुम्हाला चार्ट बघणं गरजेचं आहे. आता इथं काय भेटले? हा रेजिस्टन्स होता, ह्या रेजिस्टन्सला मार्केटनं तोडले. मग आता एंटर कधी करायचे? एंटर कधी करायचे? सिंपल आहे, याचा हाय तुटला, आता ब्रेकआउट वाल्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला की आपल्याला इथे एंटर करायचंय. आपल्याला स्टॉप लॉस कुठे ठेवायचा? इथे ठेवायचा आहे. आपल्याला स्टॉप लॉस कुठे ठेवायचा आहे? या पॉइंटला ठेवायचा आहे. का? कारण बाईंग कुठून आली होती बघा, बाईंग लेटेस्ट वाली बाईंग जिथून आली त्याच्या खाली आपल्याला काय करायचं? आपला स्टॉप लॉस ठेवायचा. लेटेस्ट वाली बाईंग शोधायची आणि त्याच्या खाली आपल्याला काय करायचं? आपला स्टॉप लॉस ठेवायचा. ठीक आहे, आपण त्याच्या खाली स्टॉप लॉस ठेवला आणि त्याच्यानंतरचं जे काय मार्केटमध्ये रॅली भेटेल ती आपली काय असेल? एक प्रॉफिटेबल रॅली असेल. एक मार्केटमध्ये आपल्याला तिथून एक काय मिळेल? प्रॉफिट भेटेल. ठीक आहे, तिथून मार्केट बघा आता लक्षात घ्या, हाय ब्रेक झाल्यानंतरच एंटर का करायचा? आता मी एवढा स्ट्रेस का देतोय ह्याच्यावर मी स्ट्रेस का देतोय की बाबा हाय ब्रेक झाल्यानंतरच मला एंटर का करायचंय? लक्षात घ्या की हा जो ब्रेकआउट आहे हा जेन्युइन आहे की नाही, हा ब्रेकआउट खरोखर आलेला आहे की नाही, हे जर मला आयडेंटिफाय करायचं असेल तर माझा जो काय हाय बनलेला होता त्या हायला मार्केटनं ब्रेक करणं गरजेचं आहे. त्या हायला ब्रेक करणं गरजेचं आहे, कारण तिथं मला कन्फर्मेशन भेटेल की हा बाबा खरोखर इथं घेणारे आलती जास्त, म्हणून खरोखर इथून मला मार्केटमध्ये रॅली चांगली भेटली. ठीक आहे, आता तुमच्यावर डिपेंड करते की तुम्ही ह्या ज्या गोष्टीचा वापर किती करता. ठीक आहे, तुम्ही ह्या गोष्टीचा वापर किती करता. बघा आता आपण बेसिकली बघितलं काय काय आतापर्यंत, बघूया. आतापर्यंत बघितलं आपण की टाइप ऑफ ट्रेड बघितले, 4 प्रकारचे ट्रेड: इंट्राडे, स्विंग ट्रेड, लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म, असे 4 प्रकारचे ट्रेड बघितले. इंट्राडे मध्ये काय काय ट्रेड करू शकता हे बघितलं. शॉर्ट टर्म मध्ये, स्विंग मध्ये आणि लॉंग टर्म मध्ये काय काय ट्रेड करू शकता बघितलं आपण. त्यांचा ड्युरेशन पण बघितला. ठीक आहे, आता हे जे प्रकार जे पडलेले आहेत, जे 4 प्रकार पडलेले आहेत, ठीक आहे, ट्रेडिंगचे 4 जे आपल्याला लक्षात येतात की 4 प्रकार आहेत ट्रेडिंगचे. ठीक आहे, आता हे प्रकार बेसिकली कशावर पडले? तर हे टाइमावर पडले की कधी घ्यायलात कधी विकायलात. हा जो टाइम आहे, या टाइमाचा जो काही डिफरन्स आहे ह्याच्यावर तो तुमचे प्रकार पडले. आता ठीक आहे, आपल्याला एवढं झालं. त्याच्यानंतर आपण बघितलं की ट्रेडिंग व्यू ऍप आहे. या ट्रेडिंग व्यू ऍपवर आपण स्विंग ट्रेड कसा करायचा आपण ते बघितलं की आपल्याला बेसिकली सगळ्यात तुम्हाला ताटात वाढून द्यायला फक्त तुम्हाला घास घ्यायचे. तुम्हाला ताटात वाढून दिले, तुम्हाला फक्त घास घ्यायचे. तुम्हाला काय करायचं आहे? आता मी सांगितलं किंवा स्क्रीनर नावाची वेबसाईट आहे जिथं फंडामेंटल अनालिसिस होतं, आणि चार्ट लिंक नावाची एक वेबसाईट आहे ज्याच्यावर तुम्हाला मार्केटमध्ये काय भेटतात? आयते शेअर भेटतात, आयते स्टॉक भेटतात जे रेजिस्टन्स जवळ ट्रेड करायला. ठीक आहे, तुम्हाला काय करायचंय? फक्त त्या रेजिस्टन्स जवळचे जे काही स्टॉक्स आहेत त्यांना आयडेंटिफाय करायचे, त्यांच्या समोर अशी लाईन मारायची आणि त्या ब्रेकआउटला तुम्हाला काय करायचं आहे? बेसिकली ट्रेड करायचं. तर ट्रेड करताना एंट्री कुठे घ्यायची? स्पेशल गोष्ट म्हणजे एंट्री कुठे घ्यायची हे आपण पहिल्यांदा बघितलं की बाबा तुम्हाला जर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायची आहे, ब्रेकआउट भेटलेला आहे, सगळं मान्य, पण ट्रेड कुठं करायचं आहे? ट्रेड तुम्हाला ब्रेकआउट वाल्या कॅन्डलचा हाय
जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत तुम्हाला निवांत बसायचे घरी. तुम्हाला काय करायचे? निवांत बसायचे. आणि जेव्हा हाय ब्रेक होईल तेव्हा तुम्ही त्याच्यात बाईंगची पोझिशन टाकू शकता. स्टॉप लॉस कुठे ठेवायचा? सोपं आहे. जिथून बाईंग आली होती, जिथून मोठी रॅली आली होती त्याच्या खाली तुमचा काय पाहिजे मित्रांनो? एस-एल पाहिजे, म्हणजे तुमचा स्टॉप लॉस पाहिजे. आणि मार्केट त्याच्या खाली आलं की तुम्ही काय करायला पाहिजे? निघून जायला पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं होतं की बेसिकली जसे तुम्हाला एका झोक्यामध्ये 3 पॉइंट असतात. जसे एखाद्या झोक्यामध्ये तुम्हाला 3 पॉइंट असतात. कोणते पॉइंट? जिथून चालू व्हायला झोका तो पॉइंट, जिथं पुढे गेल्यानंतर जिथून फिरायला मागच्या साईडला तो एक पॉइंट, आणि मागे गेल्यानंतर पुन्हा पुढच्या साईडला चाललाय तो एक पॉइंट. बेसिकली तुम्हाला झोक्यामध्ये जसे 3 पॉइंट असतात तसे ट्रेडिंगमध्ये पण 3 पॉइंट असतात. पहिला पॉइंट असतो ए म्हणजे एंट्री. ए म्हणजे काय? एंट्री. बी म्हणजे काय? टार्गेट. बी म्हणजे काय? टार्गेट. ठीक आहे. आणि सी म्हणजे काय? तर मित्रांनो तुमचा एस-एल. सी म्हणजे काय? एस-एल. आता बेसिकली मी तुम्हाला एंट्री सांगितली कधी करायची, स्टॉप लॉस सांगितला मी कधी ठेवायचा. आता टार्गेट. आता सर्वात महत्वाचं काय? टार्गेट. ठीक आहे. आता सर्वात महत्वाचं टार्गेट काय? आता सर्वात महत्वाची गोष्ट काय? टार्गेट. आता बेसिकली बघा, आपण जेव्हा पण युजली ट्रेड करतो तो ट्रेड हमेशा 1:1.5 चा पाहिजे. 1:1.5 चा पाहिजे. कोणताही ट्रेड असू द्या, मॅटर करत नाही. स्विंग ट्रेड, लॉंग टर्म ट्रेड, शॉर्ट टर्म ट्रेड कोणताही असू द्या. इंट्राडे मध्ये तुम्ही निफ्टी 50 मध्ये, बँक निफ्टी मध्ये, सेन्सेक्स मध्ये, फिन निफ्टी मध्ये, स्टॉक्स मध्ये, स्टॉक ऑप्शन मध्ये, करन्सी कमोडिटी कशातही ट्रेड करू शकता. आणि कशातही ट्रेड करताना तुमचा मिनिमम रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा हवा. म्हणजे मी जर 1 रुपयाची रिस्क घेतोय तर माझ्या खिशात किती रुपये पडायला पाहिजे? माझ्या खिशात कमीत कमी ₹1.5 पडायला पाहिजे. माझ्या खिशामध्ये किती पडायला पाहिजे? ₹1.5 पडायला पाहिजे. तर त्या ट्रेडिंगला अर्थ आहे. अदरवाईज तुम्ही 1 रुपया टाकायला आणि 1 रुपया काढायची तयारी ठेवायला किंवा 8 आणे काढायची तयारी ठेवायला काही अर्थ नाही ट्रेडिंग करून. काहीही अर्थ नाही. कारण बघा, मार्केटमध्ये लॉसेस तर होतात. लॉसेस आर अनअवॉइडेबल, म्हणजे तुम्ही त्याला अवॉइड करू शकत नाहीत. फक्त तुम्ही काय करू शकता? त्या लॉसेसला व्यवस्थित मॅनेज करू शकता. ठीक आहे बाबा, माझा 100 रुपयाचा लॉस झाला. पण जर मी पुढच्या ट्रेडमध्ये 150चं टार्गेट ठेवलं तर माझा 100 रुपये लॉस तर रिकव्हर व्हायला वरून खिशात 50 रुपये आले. वरून खिशात काय व्हायले? 50 रुपये व्हायले. नवीन ट्रेडरची सगळ्यात मोठी चूक काय असते मार्केटमध्ये? की त्याला रिस्क प्रॉपर मॅनेज करता येत नाही. बघा, नवीन ट्रेडर असू द्या, जुना ट्रेडर असू द्या, प्रॉफिट तेवढाच होत असतो. फरक काय? पैसा मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट. मनी मॅनेजमेंट फार महत्वाचं असतं. ठीक आहे. ह्याच्यावर मी पुढच्या सेशनमध्ये तुम्हाला कळवणारच आहे. इथपर्यंत कोणाला काय अडचण असेल, स्विंग ट्रेड कसं करायचं आपण आजच्या सेशनमध्ये बघितलं. मला सांगा, आजच्या सेशनमध्ये कोणाला काय डाऊट्स आहेत? तुम्ही तुमचे मत वगैरे मांडू शकता. तुम्हाला चॅट बॉक्समध्ये तुमच्यासाठी ओपन आहे. तुमच्यासाठी माईक्स ओपन आहेत. तुम्ही आरामात माईक ऑन करा, बोलू शकता. तुम्ही चॅट बॉक्समध्ये पण तुमचे जे डाऊट्स आहेत ते टाकू शकता. मी आता तुमचे डाऊट्स जे आहेत ते सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. ओके. वापस मीटिंगवर येतो मी. ओके. तुम्हाला चॅट बॉक्समध्ये जे आहे लिंक टाकलेली आहे डीमॅट ओपनची. तुम्ही जर डीमॅट अकाउंट इथे ओपन केलं तर ते माझ्याकडे येईल. आणि त्या डीमॅटला मला चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करता येईल. ठीक आहे. इथं डीमॅट ओपन करण्यामागचं कारण काय? की तुमच्यासाठी सर्व्हिस प्रोव्हायडर मी असेल. माझी तुम्हाला पर्सनल हेल्प असेल. ठीक आहे. मारुती रायमाले सर, तुम्ही हात वर केलाय. तुम्हाला काय अडचण आहे? काय बोलायचंय? मत मांडायचं तुम्हाला? आणि आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे पण जरूर सांगा. हा, साईनाथ सर बोला ना. सर याचा आवाज हो 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 हो, येतोय. स्विंग ट्रेड साठी तुम्ही सांगितलं तर टाइम फ्रेम बाबत काय ठेवायचं? टाइम फ्रेम 1 डे. 1 डे. तुम्हाला स्क्रीनवर दिसणारी कॅन्डल ही एका दिवसाची हवी किंवा एका घंट्याची असेल तरी चालेल. 1 डे किंवा 1 आवर. आता प्रिव्हियस काय तो पेंटिंग चार्ट ओपन केलेला तुम्ही म्हणाला तो ऍटलीस्ट 3 वेळा टेस्ट झालेला पाहिजे. हो. तर त्याची जी ड्युरेशन होती ती बघायला तर एका बाजूला एक कॅन्डल होतं, म्हणजे ते पॉईंट आपण कन्सिडर करू शकतो राईट टेस्ट झालेत म्हणून. हा, माग पण तुम्ही कन्सिडर करू शकता. त्या मागच्या पॉइंटला मार्केटनं ब्रेकच नाही केलं. आता ब्रेक केले या वर्षी 2018 पासून त्याच पॉइंटच्या जवळपास मार्केट होतं आणि त्याच पॉइंटला ब्रेक होत नव्हता तो पॉइंट. 5 वर्ष झाले. आता त्यानं ब्रेक केले. म्हणजे त्या नियरेस्ट बनलेल्या कॅन्डल्स आपण एक रेजिस्टन्स म्हणून यूज करू शकतो. येस, डेफिनेटली डेफिनेटली. मी उद्या ट्राय करणार आहे ऍक्च्युली ते. चालेल चालेल, 100% चालेल, करा. शेअर इन द स्टॉक सांगितलं ना तुम्ही रेजिस्टन्स लेवलला आलेले. हो. हा, ह्या स्क्रीनर वेबसाईटवर, सॉरी, आपल्या चार्ट लिंकवर जर गेला तर तुम्हाला आयते स्टॉक भेटतात काढून. आणि त्याच्यामध्ये पण 2 सेटिंग आहेत मी सांगितल्या, की व्हॉल्यूमची आणि प्राइसची सेटिंग आहे.
प्राइस 150 रुपयाच्या वर पाहिजे आणि व्हॉल्यूम सगळ्यात जास्त पाहिजे. हो हो, ते बघितलंय. व्हॉल्यूम बघतो एकदा घेऊन करून बघतो. 100% सर. आणि मला तुमचा अनुभव पण कळवा की कसं वाटलं तुम्हाला नक्की सेशन. नक्की 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 सर. येस येस. ओके सर, थँक्यू. नो प्रॉब्लेम. थँक्यू. अजून कोणाला काय बोलायचं काय अडचण? तुमच्यासाठी माईक ओपन आहे, चॅट बॉक्स पण तुमच्यासाठी ओपन आहे. आज बरेच लोक जॉईन नाही झालेले, बरेच लोकांचे मेसेज आलेले की सर संडे आहे, बाहेर आहे. तर त्यांच्यासाठी मी रेकॉर्डिंग केलेली आहे तशी. ठीक आहे. जी रेकॉर्डिंग तुम्ही स्वतः बघू शकता आणि त्याच्यानंतर तुमचे जे काही डाऊट्स आहेत मे बी त्या रेकॉर्डिंग मधून सॉल्व्ह होतील किंवा तुम्ही मला पर्सनल व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला त्याच्यावर जरूर हेल्प केल्या जाईल. असं नाही की तुम्ही माझे स्टुडंट आहेत की नाहीत हे पहिले विचारेल मी. बिलकुल नाही. ठीक आहे. एकदम फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. कोणाला काय विचारायचं असेल तर बिंदास्त विचारा किंवा तुम्हाला सेशन कसं वाटलं ते पण जरूर सांगा की ह्या सेशन मध्ये सर ह्या चुका आहेत, ह्या बरोबर गोष्टी आहेत, ह्या तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. मी डेफिनेटली इम्प्रूव्ह करायला तयार आहे. मला खूप आवडतं फीडबॅक घ्यायला. मला खूप आवडतं की माझ्या चुका मला कळाल्यात आणि मी त्या इम्प्रूव्ह केल्या. कारण आज मी जिथं आहे त्या चुकांमुळेच आहे. त्या चुका केल्या, त्या चुका इम्प्रूव्ह केल्या आणि मग मी आता बोलू शकतोय तुमच्यासमोर व्यवस्थित. पहिले तर बोलता येत नव्हतं. तर मग पप्पा व्हायचं. ओके. थँक्यू. थँक्यू सो मच आजचं सेशन जॉईन केल्याबद्दल. जर काही अडचण असेल तर तुम्ही मला पर्सनल व्हॉट्सअप करू शकता. रेकॉर्डिंग मी थांबवतोय.